नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच चटपटीत मस्त असा नाश्ता बनवूया. तर इथे मी 1.25 कप रवा यासाठी घेणार आहे. तर इथे 1 कप आणि आणखी पाव कप असा 1.25 कप मी रवा घेतला आहे. तुम्ही वाटीने मोजत असाल तर कुठलीही एक घरातली वाटी सेट करा आणि तिने 1.25 वाटी इथे रवा मोजून घ्या. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं. त्याच दह्याच्या कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं अर्धं घातलं. मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला सगळं 1 कप पाणी लागणार आहे यासाठी. इथे तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा घेऊ शकता. इथे मी सगळं 1 कप पाणी घातलं आहे आणि रवा, पाणी आणि दही आपण एकजीव करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर यासाठी इथे भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत. यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची घालते आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आहेत. कच्चे शेंगदाणे आहेत आणि थोडंसं इथे मी आलं घालते आहे. आणि आता यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालून हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे वाटण आता बाजूला ठेवूया. इथे मी 4 वाट्या घेतल्यात. या वाट्या ग्रीस करून घेऊया. इथे मी 4ही वाट्या ग्रीस करून घेतल्यात तेलाने. आता ह्या बाजूला ठेवूया आणि इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. यानंतर यामध्ये एखादा असा स्टँड उलटा करून ठेवायचा आहे. असा स्टँड जर तुमच्याकडे नसेल तर एखादी प्लेट किंवा वाटी इथे तुम्ही उलटी करून ठेवलीत कढईमध्ये तरी चालेल. यावरती अशी एक प्लेट ठेवायची आहे. यामध्ये आपण वाट्या ठेवणार आहोत आणि आता कढईवरती झाकण ठेवून हे आपण पाणी असंच गरम करण्यासाठी ठेवून देऊया. इथे आता साधारण 15 मिनटं झालेत आणि हा रवा पहा छान फुलला आहे. त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. तर आपण एकदा याला मिक्स करूया आणि लागलं तर आणखी यामध्ये आपण पाणी घालू. तर हे पहा घट्ट झालं आहे. इथे पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी 2 ते 3 चमचे पाणी घालते आणि मिक्स करून घेते. तर हे पहा आपल्याला असं हवं आहे. जास्त असं घट्ट नाही आहे पहा. असं थोडंसं मी सैल करून घेतलं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा. आता इथे एखादा असा विस्क किंवा चमच्याने ह्याला छान फेटून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. म्हणजे रवा आणि पाणी, दही हे सगळं छान एकजीव होईल. तर असं इथे मी हे 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलामुळे आपला नाश्ता आतपर्यंत छान सॉफ्ट होईल. आणि इथे अर्धा चमचा मी साखर घालते. तर यामध्ये आपण आंबट दही घातलं आहे. तर साखर घातल्यामुळे त्याची चव बॅलन्स व्हायला मदत होईल. साखर तशी ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. हे सगळं मिक्स करून घेतलं. आता हे जे तयार पीठ आहे हे आपण 3 भागांमध्ये डिवाईड करून घेणार आहोत. तर आज आपण सँडविच ढोकळा बनवतो आहे. तर यासाठी इथे मी या पिठाचे पहा 3 भाग करून घेते. तर हे जे दोन बाउल मी घेतलेत त्यामध्ये मी साधारण 2 ते 2.5 चमचे पीठ काढून घेते आणि तिसऱ्या बाउलमध्ये थोडंसं कमी पीठ ठेवायचं आहे. तर जो स्टीलचा बाउल आहे त्याच्यामध्ये कमी पीठ आहे आणि या 2 बाउलमध्ये मी थोडंसं समप्रमाणात पीठ घेतलं आहे. आता हा जो स्टीलचा बाउल आहे त्या बाउलमध्ये आपण जी तयार चटणी केली होती ती मिक्स करून घेणार आहोत आपण. तर आता यामध्ये मी सगळी चटणी घालते आहे. मिक्स करून घेऊया.
आता हा जो व्हाईट जे पीठ आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे, त्यावरती अर्धा चमचा पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या ज्या ग्रीस करून ठेवल्या होत्या पण वाट्या, त्यामध्ये पहा थोडं थोडं हे पीठ भरायचं आहे। 4ही वाट्या मी अशा भरून घेतल्या। आता या आपण इथे जी कढई गरम करत ठेवली होती, आपण पाणी जे गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये या वाट्या ठेवायच्या आहेत, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 6 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। तर 5 ते 6 मिनटानंतर हे वाफलं गेलं आहे। आता गॅस मंद ठेवायचा आहे आणि इथे जे आपलं चटणी घातलेलं मिश्रण आहे त्यामध्ये मी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं। आता ह्याचा आपण लेयर देऊया। तर या वाट्यांमध्ये 2 चमचे हे जे चटणी घातलेलं पीठ आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हे आपल्याला 4 ते 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। तर इथे पहा 4 मिनटं झालेत। पुन्हा पाहूया, हे छान वाफवून झालं आहे। आता पुन्हा थर्ड लेयर आपण करूया। तर यामध्ये पुन्हा मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं, त्याच्यावर पाणी घातलं, थोडंसं मिक्स करूया आणि आता या वाट्यांवरती आपण तिसरा लेयर घालूया। तर इथे पहा माझा व्हिडिओ इथे थोडासा स्किप झाला। तर या 4ही वाट्यांवरती मी तिसरा लेयर घातला आहे आणि वरून थोडीशी मिरची पावडर स्प्रेड केली आहे, दिसायला छान दिसावं म्हणून। तर प्रत्येक लेयर घातल्यानंतर आपल्याला 4 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। तर पुन्हा हे आपण 4 मिनटं वाफवून घेऊया। तर इथे पहा साधारण 4 ते 5 मिनटं झालेत आणि आपला हा सँडविच ढोकळा तयार आहे। आता आपण हा थंड करूया आणि हे थंड होतं आहे तोपर्यंत एक फोडणी तयार करूया। तर इथे एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातला। तेल जास्त गरम आहे म्हणून मी गॅस इथे बंद करते आणि आता यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आणि चिमूटभर यामध्ये हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आपली तयार आहे। आता इथे ढोकळासुद्धा आपला थंड झाला आहे। तर हात आपण काढून घेऊया। आधी याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आणि अगदी सहज हा निघून येतो। तर ढोकळा आपण काढून घेऊया। पहा किती दिसायला मस्त दिसतोय। यामध्ये जी आपण चटणीची मध्ये लेयर घातली त्याच्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि याबरोबर आपल्याला चटणीची सुद्धा गरज पडत नाही। आपण सॉस बरोबर हा सर्व करू शकतो। तर इथे पहा ढोकळा मी काढून घेतला। आता यावरती आपण फोडणी घालूया। फोडणीमध्ये तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता, मी घातलेली नाही आहे इथे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हा बनवू शकता। अगदी मस्त अशी रेसिपी आहे, चवीला तर हा अप्रतिम लागतो। तर हा आपला सँडविच ढोकळा तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।